नागपूर आणि रामटेक नेमकी हे जो मतदारसंघ आहेत भाजपचे खास करून भाजप शिवसेनेचे बालेकिल्ले होते. हे दोघं मतदारसंघ नेमके काय सध्या परिस्थिती असेल आणि नेमकी काय बदल होणार आहे का नेमकं काय तुम्हाला वाटतं? हा एक विदर्भाच्या राजकारणातला राष्ट्रीय राजकारणाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ते विजनवासात गेले नाहीत. त्यांनी तीन गोष्टी आपल्या शीर्षस्थ नेत्यांना कमिट केल्या आहेत. एक तर नागपूरमध्ये जर भाजपनं नितीन गडकरींना तिकीट दिलं नाही तर ती जागा मी जिंकून आणतो, वर्ध्याची जागा मी जिंकून आणतो आणि तिसरी रामटेकची जागा जिंकून आणतो. मनोज सर, नेमकं नागपूर आणि रामटेक नेमकी हे जो मतदारसंघ आहेत भाजपचे खास करून भाजप शिवसेनेचे बालेकिल्ले होते. हे दोघं मतदारसंघ नेमके काय सध्या परिस्थिती असेल आणि नेमकी काय बदल होणार आहे का नेमकं काय तुम्हाला वाटतं? मुळात नितीन गडकरी हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये तिसऱ्यांदा उभे राहतील. कारण ना हे संघाला परवडण्यासारखं आहे ना भाजपला परवडण्यासारखं आहे. पण शीर्षस्थ नेत्यांच्या पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव नाही आहे आणि तिथे दुसरा कुठलाही कॅन्डिडेट भाजपकडे नसताना सुद्धा पहिल्या फळीत त्यांचं नाव हे दिग्गजांच्या सोबतीनं घेऊन त्यांचा सन्मान करण्याची गरज होती. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्या सोबतीनं केंद्रीय मंत्रिमंडळातल्या दिग्गजांना किंवा माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी 195च्या यादीमध्ये दिली गेली आहे. आणि असं असताना नितीन गडकरी सारखा अत्यंत दिग्गज नेता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री असलेले अत्यंत हेवीवेट मिनिस्टर आणि ज्यांच्या कामाचा दरारा प्रभाव हा देशभरात आपल्याला दिसून येतोय. आणि अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये नितीन गडकरींचं नाव हे पहिल्या यादीमध्ये घेणं आवश्यक होतं आणि ते घेतलं गेलं नाही ही एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं राजकारण, समाजकारण अशी मांडणी नितीन गडकरी सातत्यानं करतायत. कदाचित नितीन गडकरींना हे कळून चुकलं असेल की आपलं तिकीट कापलं जाणार असेल किंवा इथपर्यंत आपल्यावरती वेळ येऊ शकते, त्याची आपण तयारी केली गेली पाहिजे. म्हणून सामाजिक कामात मला जास्त रस वाटतो, लोकांमध्ये मिसळण्यात जास्त रस वाटतो आणि आता राजकीय जीवनापासून दूर जावं असं मला वाटतं. ही मांडणी त्या अर्थानं नितीन गडकरी यांनी केली असावी असा माझा अंदाज आहे. मुद्दा असा आहे की नितीन गडकरींच्या मनात या सगळ्या गोष्टी येण्याच्या मागे त्यांना हे कदाचित कळून चुकलं असेल की जितकं राजकीय जीवनामध्ये या मोदीच्या सरकारमध्ये म्हणजे दोन्ही सरकारमध्ये जिथे कधी कधी गडकरींचं काम हे इतर मंत्र्यांपेक्षा, त्यांच्या कामापेक्षा हे वरचढ ठरत असताना आणि ते मोदी आणि अमित शहाच्या डोळ्यात खुपत असण्याची पण शक्यता जास्त आहे. म्हणून अशा पद्धतीचा एक नकाशा नितीन गडकरी यांच्यासाठी तयार केला असावा. अन्यथा नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीमध्ये जारी न करणं, अशा व्यक्तींनी जे विनोद तावडे हे नितीन गडकरींना नेतृत्व मानत होते हेही लक्षात घ्या. ज्यावेळी नितीन गडकरींच्या कंपन्यांवरती आरोप झाले होते त्यावेळी विनोद तावडे हे असे सर्वप्रथम भाजपमधले नेते होते ज्यांनी भाजपच्या नरिमन पॉइंट कार्यालयामध्ये त्यांच्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्याला मी उपस्थित होतो. पण सर्वाधिकार काही विनोद तावडेंच्या हातात नाही. विनोद तावडेंची स्टोरी अत्यंत वेगळी. त्यांचं विधानसभेचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांनीच मोदी आणि शहाच्या नावाची घोषणा केली, तशी ती नितीन गडकरींच्या नावाचीही करू शकले असते. हा एक विदर्भाच्या राजकारणातला राष्ट्रीय राजकारणाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तो नितीन गडकरींच्या अनुषंगाने आपण चर्चा करतो. आता नितीन गडकरी जर तिकीट त्यांना मिळालं नाही आणि ते निवडणुकीच्या रिंगणात जर उभे झाले नाही तर सुनील केदार, जे आता काही महिन्यांपूर्वी विधानसभा झाल्यानंतरच्या काळामध्ये तुरुंगात गेले होते नागपूर बँकेच्या घोटाळ्यावरून, ते काही दिवसानंतर बाहेर पडले. ते विजनवासात गेले नाहीत. त्यांनी तीन गोष्टी आपल्या शीर्षस्थ नेत्यांना कमिट केल्या आहेत. एक तर नागपूरमध्ये जर भाजपनं नितीन गडकरींना तिकीट दिलं नाही तर ती जागा मी जिंकून आणतो, वर्ध्याची जागा मी जिंकून आणतो आणि तिसरी रामटेकची जागा जिंकून आणतो. पण आजच्या घडीला नाईलाजानं हे म्हणावं लागतं की आज काँग्रेसकडे असे कुठलेही दिग्गज उमेदवार कुठल्याही मतदार संघात नाही. वर्ध्यामध्ये चारुलताराव टोकत सरल्या, त्यानंतर सागर मेघेरल्या, त्याबद्दल प्रवीण धोपटेजी बोलतीलच आणि यानंतर तेच बोलणार आहेत वर्ध्याच्या मतदारसंघाबद्दल. पण मुद्दा या नागपूर, रामटेक आणि भंडारा संदर्भात जर आपण घेतला तर मला असं वाटतं की नागपूरमध्ये विकास ठाकरे, जसं सुनील कुहीकर सर म्हणाले की विकास ठाकरे आहेत, विलास मुत्तेमवार आता स्पर्धेत नाही.
विकास ठाकरे यांना लढवण्याची इच्छा ही म्हणजे विकास ठाकरेंना अभिजित वंजारी यांना लढवायचे. अभिजित वंजारी यांचा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून फोन स्विच ऑफ येतोय. आणि तिसरे एक महत्वाचे माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडदे म्हणजे विनोद गुडदे पाटील जे मंत्री होते 1900 युतीच्या काळामध्ये, त्यांचे पुत्र, आणि त्यांनी मागच्या वेळेला सुद्धा प्रयत्न केले होते. तर अशी 3 नावं महत्वाची वाटतात. ज्या ठिकाणी नितीन गडकरींसारखा दिग्गज नेता जर नागपूर लोकसभा मतदारसंघातनं लढत असेल, त्या ठिकाणी कुठली लाटच काँग्रेसला तारू शकते, अन्यथा काहीही काँग्रेसच्या उमेदवाराबाबत घडू शकत नाही. विकास ठाकरे हे लोकसभेचे उमेदवार ठरू शकतात का? तर आजच्या घडीला उत्तर नाही. प्रफुल्ल गुडदे पाटील नाही. तिसरे अभिजित वंजारी आता परिषदेमधले आमदार झाले, त्यांचे वडील हे काँग्रेसचे बडे नेते होते. अशी सगळी राजकीय परिस्थिती एखाद्या दिग्गज उमेदवाराला हरवण्यासाठी पुरेशी आहे का, याचाही विचार काँग्रेसला करावा लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये भलेही ते विधानसभेचे आमदार असतील, मंत्री राहून चुकलेले असते मंत्री असतील, ते सुद्धा लोकसभेसाठी अनिच्छेने उभे राहणार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर आपण येऊया, त्यावेळी चर्चा करू. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या उमेदवारांना काँग्रेसला उभं करायचंय भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात, ते लोकसभेसाठी सक्षम उमेदवार जरी नसले तरी सुद्धा त्यांची स्वतःची काही इच्छा लढण्याची नाही. म्हणून हे सगळेच लोकसभेच्या निवडणुकीपासून पळ काढतायत. विद्यमान भाजपमधले आमदार असतील किंवा जे काँग्रेसमधले आमदार राहून गेलेले असतील किंवा आमदार नसतील किंवा एक नेतेपद त्यांच्याकडे असेल. भंडारा गोंदियाच्या संदर्भात मला असं वाटतं, म्हणजे रामटेक बद्दलही असं वाटतं की कृपाल तुमाने हे अत्यंत विश्वासू विदर्भातले एकनाथ शिंदे यांचे खासदार आहेत, नेते आहेत. पण कृपाल तुमाले यांचा खूप काही करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. तसा कार्यक्षमतेच्या बाबतीत सर्वच जे नेते आहेत हे अनेक काळ दीर्घकाळ संसदेत आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून सुद्धा त्यांनी खूप काही करिश्मा केला जनतेसाठी आणि विकास कामं अशा पद्धतीने केली की एखादा पॅटर्न त्यांनी राबवावा. त्यांच्या नावावरती, भावना गवळींच्या नावावर 5-5दा लोकसभेचं नेतृत्व करताना आणि संसदेत प्रतिनिधित्व करत असताना एखादा पॅटर्न भावना गवळींच्या नावावरती गाजावा, एवढं कार्यकर्तृत्व तर या लोकप्रतिनिधींच्या अंगी आणि व्यक्तिमत्वात अजिबात नाही. पण कृपाल तुमानेंच्या जागी भाजपला आपला उमेदवार उभा करायचा गेल्या अनेक दिवसांपासूनची ही चर्चा होतीच. आणि राहिला प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना दुसऱ्यांदा आपली 4 वर्ष पूर्ण असताना खासदारकीला राज्यसभेचे ते पुन्हा एकदा सभेत गेलेले आहेत किंवा त्यांना पाठवलं गेलेलं आहे. असा सगळा विचार करताना प्रफुल्ल पटेल जरी उभे राहिले तरी ते सुनील मेढे यांच्या विरोधात उभे राहतील का आणि ते निवडून येतील का, हाही प्रश्न आहे. आणि त्यांना ती जागा मिळेल का, असा सगळा मुद्दा आहे. म्हणजे उभे राहणारच नाही, अर्थात महायुतीतले ते सगळे उमेदवार असतील. पण आज घडीला माझ्या माहितीनुसार रामटेक मतदार संघामध्ये सुद्धा भाजपला उमेदवार किती ताकदीचा मिळतो हे तर आपल्याकडे आता लोकसत्ताचे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आणि विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्रजी गावंडे आपल्यासोबत जोडले गेले, आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. पण दुसरा मुद्दा म्हणजे सुनील मेढे यांना उमेदवारी मिळेल का हेही सांगता येत नाही. तिथे डॉक्टर परिणय फुके जे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू निकटस्थ आहेत, ज्यांना जे राज्यमंत्री सुद्धा होते आणि विधान परिषदेचेच आमदार आहेत, या एका राजकीय नेत्याला तिथे उभं करून सुनील मेढे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि राहिला काँग्रेसचा प्रश्न, तर त्या संदर्भात आपण आता देवेंद्र गावंडे यांच्याचकडे वळू. साधारणतः देवेंद्रजी, आम्ही 6 मतदारसंघातनं एकतर नागपूर, त्यानंतर रामटेक आणि भंडारा गोंदिया अशी 3 मतदारसंघ आपण चर्चेत आधी घेतोय. आणि उर्वरित याच्यात मग प्रवीण धोपटेंपासून आपण वर्धा मतदारसंघापासून सुरुवात करतोय. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. तुम्ही विदर्भाच्या संदर्भातलं या 3 जिल्ह्यांमधलं आपलं काही राजकीय निरीक्षण आधी सांगा, नंतर मग आपण उर्वरित 3 जिल्ह्यांवर चर्चा करू.